आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा सखाराम महाराज इलोरा. आणि आता याच्यापेक्षाही कुठे मोठी भरत असेल तर ते तर काही आपल्याला माहित नाही. आता पुढे पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल टाका लागते. पहिले फटाफट 100 रुपये काढा, म्हणजे तुम्ही घरून पैसे नाही आणले काही रुपये. हे पाय, जो पैसे देईन तोच मा गाडीवर बसीन. थांब काही नाही, ये आता पैदल वारे होऊन जाते तू. जलम माटरगाव भेंडोळ डायरेक्ट सखारामपूर इलोरा. एकलंय चांगलं झालं की दादा आपले व्हिडिओ रोज पाहतात आणि दादानं आपली गाडी डायरेक्ट त्याच्या घरात लावायला लावली. गाडी लावली दर्शनाला चाललो होतो, तेवढ्यातच आपली नजर गेली माऊली हॉस्पिटलच्या बोर्डावर. दरवर्षी यात्रेत माऊली हॉस्पिटल तर्फे मोफत तपासणी औषध प्रचार शिबिर असते. माऊली हॉस्पिटलच्या स्टॉलवर आम्ही ना आमच्या चरण पादुका काढल्या दर्शनासाठी निघालो. बापरे बाप, हे दर्शनाची लाईन रे बाबा. जाऊ द्या, कधी मधात येऊ दर्शनाले. बोला सखाराम महाराज की जय. त्याच्या बाद शॉर्टकट दर्शन करून आम्ही यात्रेत आलो. किती जावं काका डपलं. काका म्हणत 60 रुपयाचं. म्हटलं द्या बॉय. लहान लेकरेचं अरे ते घरलोक निवते रे. यात्रेत एवढ्या दिंड्या येतात बाहेरून की आजूबाजूच्या जवळच्या दूरच्या बम दिंड्या येतात. आणि पुऱ्या यात्रेत मंडपच टाकेल असतात. सगळेचे फळ आपापले अलग. काय रे तुमच्या दोघांचा वयचा एकही फळ नाही काय? वाढणार आहे हो, पहा ना आपलं जेवणात नाटक जमून जाते ना. चला जाऊ द्या, काही फिरू नका इकडे तिकडे, महाप्रसादच घेऊ आपला. आणि आता फटाफट खा, 2 वाजली. यात्राही फिरायची राहिली घरी जा लागते लवकर. त्याच्या बाद महाप्रसाद घेऊन आम्ही आकाशी पायने जुळालो. पण खिशात 1 रुपये नसल्यामुळे कुणीच काच्यात बसलं नाही. शेवटी तटून युटर्न घेतला आणि दादाजवळून प्रसाद घेतला. काहीच वांधा नाही दादा, असाच सपोर्ट शेवटपर्यंत करा आणि तुमच्या जवळच्या आपल्या मराठी माणसाला फॉलो करायला लावा. यात्रा फिरून घरी जात होतो तेवढ्यात आपल्याला शिवम भाऊन रणजित महाराज दिसले. त्याच्यासोबत 5-10 मिनिटं इकडल्या तिकडल्या गप्पा झोडून आता चाललो आम्ही घरी. आणि भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर आपल्या आयडीला अजून फॉलो नसेल करेल तर फटाफट ते जेवण्या हजारचं फॉलोचं बटन दाबून टाका.